तुम्हाला ना मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगून देतो, मे महिन्याचा हप्ता सुरू झाला। बघा, तुम्ही सर्वजण मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होते। अखेर मे महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत ते आजपासून सुरू झालेले आहेत। तर लाडक्या बहिणींच्या खात्यात नक्की पैसे येणे सुरू झाले। सर्व प्रूफ दाखवतो, सर्व माहिती देतो, काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे। तसेच आज रोजीच्या महत्त्वाच्या टॉप बातम्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत। त्यामुळे टॉप बातम्या पण बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते मे महिन्याची। तर मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। तर आपण सर्वजण वाटच बघत होतो की आज जमा होईल किंवा उद्या जमा होईल पैसे, असं आपण सर्वजण वाट बघत होतो। अखेर सुरुवात झाली ना, आज सुरुवात झाली। 100% लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये आले। तर कोणाकोणाला पैसे आले सर्व सांगतो। तुमच्या जिल्ह्यात पैसे अजून आले नसतील तर आज कोणत्या वेळेत तुमच्या जिल्ह्यात पैसे येतील त्याबद्दल पण सांगतो। तर अतिशय दमदार अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। मी तुम्हाला सर्व माहिती, सर्व अपडेट सिंपल सोप्या भाषेत समजून सांगतो। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही वाट बघत होते, तुम्ही सर्वजण वाट बघत होते मे महिन्याची। तर मे महिन्याचा हप्ता 20 मे पर्यंत यायला पाहिजे होता, परंतु पैसे काही 20 मे रोजी आले नाहीत। आणि बघा सुरुवात झाली आता 3.37 हजार कोटीच्या फाईलवर सही होताच लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून सुरुवात झाली। आणि तुम्हाला 1500 रुपयेच आलेले आहेत बहिणींनो। 2100 रुपये संदर्भात निर्णय पुढे होणार आहे। 2100 रुपये संदर्भात निर्णय जो आहे तो पुढे घेतला जाईल। परंतु आता तुम्हाला मे महिन्याचा जो काही हप्ता आहे, मे महिन्याचे 1500 रुपयेच आलेले आहेत। ओके, तर कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। तसेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय काय अपडेट बघणार आहोत ते पण सांगतो। तर लाडक्या बहिणींना 1500 रुपये सुरू। तसेच महत्त्वाचं म्हणजे काही लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार आहेत। 4500 रुपये। आता हे 4500 रुपये कसे ते पण तुम्हाला सिंपल सोप्या भाषेत सांगतो। हे बघा, हे 4500 रुपये कसे मिळणार आहेत बहिणींनो। तर बघा, एप्रिल महिन्याचे 1500 रुपये ज्या बहिणींचे राहिलेले आहेत, आधार कार्ड बँकेशी लिंक नसल्या कारणाने 1500 रुपये एप्रिलचे राहिलेले आहेत। ओके, एप्रिलचे राहिलेले आहेत 1500 रुपये। त्यानंतर मागील एप्रिल नंतर मार्च, एप्रिल, हे बघा मार्च महिन्याचे पण राहिलेले आहेत काही जणांचे। तर मार्च महिन्याचे पण 1500 रुपये राहिलेले आहेत। तर बघा, तुमचे मागील जेवढे पण हप्ते असो, तर काही बहिणींचे पैसे मागील 2-3 महिन्याचे बाकी आहेत। तर 3 महिन्याचा आपण विचार केला तर बघा 3 महिन्याचे 1500, 1500 आणि 1500। तर बघा, मार्च, एप्रिल आणि मे 3 महिन्याचे पैसे मिळतील 00 15 अचाला 4500 रुपये। ओके, आलं लक्षात? 4500 रुपये कोणाला मिळणार आहेत? ज्यांचे मागील 3 हप्ते बाकी आहेत, आधार कार्ड बँकेशी लिंक नसल्या कारणाने त्यांना काही पैसे आले नव्हते, त्यामुळे 4500 रुपये काही बहिणींना मिळतील। आणि सुरुवात झालेली आहे। काही बहिणींना 4500 रुपयांनी सुरू, काही बहिणींना तर एप्रिलचे पैसे आले नव्हते, त्यामुळे एप्रिल आणि मेचे 3000 रुपये। आणि ज्यांना सर्व 10 हप्ते आलेले आहेत त्यांना 1500 रुपये आले। मग लाडकी बहिणीचे मे महिन्याचे असे पैसे वाटप सुरू झालेले आहे। आणि बघा, महत्त्वाचं म्हणजे आज आपण या व्हिडिओमध्ये टॉप बातम्या पण बघणार आहोत। त्या बातम्या कुठल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणकोणत्या महिलांना आले ते पण सांगतो। आणि तुम्हाला आज किती वाजता पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याबद्दल पण सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही फक्त। तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये ताज्या बातम्या बघणार आहोत। ताज्या बातम्या। आता ताज्या बातम्यामध्ये तुम्हाला बातम्या पाहायला मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती पाहायला भेटणार आहे। तसेच तुम्हाला मी माहिती देणार आहे। बघा, खाद्यतेल, जे काही आपलं खाद्यतेल आहे, खाद्यतेल स्वस्त संदर्भात एक अपडेट आलेले आहे। जे एक बातमी आलेली आहे, खाद्यतेल स्वस्त संदर्भात एक बातमी आलेली, ती बातमी आपण बघणार आहोत। त्यानंतर महाराष्ट्रात पाऊस कमी का झाला
त्याचं कारण समोर आलेलं आहे. मग पाऊस आता कधी सुरुवात करणार आहे महाराष्ट्रात त्याबद्दल पण आपण बातमी बघणार आहोत. तसेच महत्त्वाची बातमी शेतकरी बंधूंसाठी पण आहे, शेतकरी बंधूंसाठी पण महत्त्वाची बातमी आहे, ती बातमी पण बघायची आहे. एवढ्या टॉप बातम्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 4-5 बातम्या आपण बघणार आहोत आपण कामाच्या, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. ज्या काही बातम्या आहेत, जी काही अपडेट आहे, ही सर्व तुमच्यासाठीच माहिती आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी बातम्या असतात आपल्या चॅनलवर आणि तुम्हाला रेग्युलर मी त्या संदर्भात अपडेट देत असतो. म्हणजे रोजच्या ज्या काही महत्त्वाच्या टॉप बातम्या असतात, मी अशा निवडून ज्या खास बातम्या असतात त्या तुमच्यासाठी आणत असतो. आता रोजच काहीतरी घडामोडी घडत असतात, परंतु ज्या कामाच्या बातम्या आहेत, तुमच्या फायद्याच्या बातम्या आहेत, त्याच मी तुम्हाला सांगत असतो. आता या कामाच्या बातम्यात या बातम्या बघून जा. पहिले आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघूया. मे महिन्याचा हप्ता संदर्भात माहिती बघूया. मे महिन्याचा हप्ता सुरू झाला त्या संदर्भात आपण अपडेट बघूया. कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले, तुम्हाला कोणत्या वेळेत आज पैसे येतील त्याबद्दल पण सांगतो. आणि ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणा. ज्यांना पैसे आले त्यांनी हो म्हणा, ज्यांना पैसे नाही आले त्यांनी नाही म्हणा. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे किती बहिणींना पैसे आले आणि किती बहिणींना नाही आले. तर जरी ज्यांना पैसे आले त्यांनी हो म्हणा आणि कोणता तुमचा जिल्हा आहे तो जिल्ह्याचं नाव पण टाईप करा. पटापट कमेंट करा. आता बघा तुम्हाला बाकीच्यांना कधी मिळेल पैसे. तर बघा महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झाली आहे. आता प्रत्येक महिन्याच्या शेवटी योजनेतील लाभार्थ्यांना हप्ता मिळणार याचीच चर्चा असते. अशातच लाडक्या बहिणींसाठी हप्त्या संदर्भात काही अपडेट आलेले आहेत. तर बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात आगामी 2 ते 3 दिवसात पैसे यायला सुरुवात होण्याची शक्यता आहे. बघा 2-3 दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जातील. बघा जी अपडेट आलेली आहे, सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी. जी अपडेट माझ्याकडे आलेली आहे तीच अपडेट मी तुम्हाला सांगत आहे. मनानं काहीच सांगत नाही बरं मी. जी माझ्याकडे माहिती आलेली आहे तीच मी तुम्हाला सांगत आहे. आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर बघा बहिणींनो, ज्यांना कोणाला पैसे अजून आले नसतील त्यांना 2 ते 3 दिवसात पैसे येणार आहेत. अजून 1-2 दिवस वाढ बघा. तुमच्या खात्यात पण मे महिन्याचे 1500 रुपये जमा होऊन जातील आणि बाकीच्या बहिणींचे जे मागील हप्ते बाकी आहेत, जे काही थकीत हप्ते बाकी आहेत ते पण तुम्हाला मिळणार आहेत. काहीच टेन्शन नाही. हो, फक्त तुम्ही पात्र पाहिजे आणि तुमचं बँकेला आधार कार्ड तुमचं लिंक पाहिजे, बस एवढं काम असेल, ओके असेल तर मग तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही बहिणींनो. ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे. ज्यांना कोणाला पैसे आले नाही त्यांना पुढील 1-2 दिवसात पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत. पुढे बघा येत्या 48 तासात लाडकी बहीण योजनेचा हप्ता येऊ शकतो, पण सरकारी पातळीवर या संदर्भात अधिकृत दुजोरा प्राप्त झालेला नाही. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत राज्यातील जवळपास 2 कोटीहून अधिक महिला लाभार्थी आहेत. त्या या योजनेच्या लाभार्थी असून त्यांना दर महिन्याला प्रत्येकी 1500 रुपये दिले जातात. महिलांचे सक्षमीकरण, उत्थान आणि मिळालेल्या पैशातून त्यांचे जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न आहे. तर बघा जे काही पैसे आहेत बहिणींनो तुमच्या खात्यात आता येणे सुरू होणार आहे त्या संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट आहे. बघा मे महिन्याचा हप्ता आता येणार आहे त्या संदर्भात जी अपडेट आहे. म्हणजे मे महिन्याचा हप्ता तर सुरू झालेलाच आहे. मे महिना संपून गेला आहे. बघा मे महिना संपून गेला तर या मे महिन्याचे 1500 रुपये कधी मिळतील या संदर्भात एक मोठा प्रश्न तुमच्या मनात होता. तर बघा लाभार्थ्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला होता. तर बघा जो काही हप्ता आता तुमच्या खात्यात येणे सुरू झाले. तर बघा पुढील 48 तासात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे 1500 रुपये मे महिन्याचे. तरी सर्वात मोठी अपडेट आहे. तर बघा अजून लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट बघा आता. तर बघा आता सर्वात मोठी अपडेट. तर बघा पत्रिकाने दिलेल्या वृत्तानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच म्हटले होते की त्यांनी कोट्यवधी रुपयाच्या एका महत्त्वाच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे.
असे सांगितले जात आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांना या रकमेतून पैसे दिले जातील। या संदर्भात सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही। हे बघा, तारीख तर जाहीरच होत नाही। तुम्हाला मी सांगतो, दर महिन्याच्या शेवटी 25 ते 30 तारखेच्या दरम्यान पैसे येऊन जायला पाहिजे, परंतु आता 2-3 महिन्यापासून आपण बघत आहोत की हप्ते वेळेवर जमा होत नाही आहे। बघा, आतापर्यंत बहुतांश वेळा प्रत्येक महिन्याच्या शेवटी त्या महिन्याचे हप्ते वितरित केले जात होते। बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं, तर या महिन्यातील आज जी तारीख आहे, हा महिना मे महिन्याचा हप्ता, मे महिना जो आहे, मे महिना संपून पण अजून पैसे आलेले नाहीत। बघा, तर हप्ता आलेला नाही अजून, तर या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। मागील महिन्यात हप्ता कधी मिळणार याची शेवटच्या आठवड्यात जारी केली होती, त्यामुळे लाडक्या बहिणींना यावेळी हप्ता कधी मिळणार याचीच प्रतीक्षा लागलेली आहे। बघा बहिणींनो, आता मी तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेत समजून सांगतो, तुमच्या लक्षात येईल। आता बघा, हे बघा, मे महिन्याचा हप्ता तुम्ही सर्वजण वाट बघत आहात, बरोबर? एक मिनटं, हां, मे महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट बघत आहात। तर जे 1500 रुपये ते सुरू झालेले आहेत, सुरुवात झालेली आहे, खात्यात पैसे सुरू झाले आहेत, परंतु सुरुवात झाली म्हणून सर्वांच्या खात्यात एकदम पैसे येतात असं नाही, तर हळूहळूपणे काही ठिकाणी पैसे आलेले आहेत, सुरुवात झालेली आहे। तुमच्या खात्यात जरी पैसे आले नसतील तर अपडेट दिला आहे 48 तासात, 48 तासात पैसे तुमच्या खात्यात जमा होतील। जरी 48 तासात नाही जमा झाले म्हणजे 2 किंवा 3 दिवस, पुढील 2 ते 3 दिवस, बस एवढं तुम्ही लक्षात घ्या। पुढील 2 किंवा 3 दिवसात तुमच्या खात्यात पैसे 100% जमा होणार आहेत लाडक्या बहिणींनो, आलं लक्षात? तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही सर्वात मोठी अपडेट होती। काही जणांना पैसे सुरू झालेला आहे, ज्यांना पैसे आले त्यांनी हो म्हणा, ज्यांना नाही आले असतील त्यांनी नाही म्हणा, म्हणजे आपल्याला समजेल की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे बाकी आहे, याबद्दल आपल्याला सर्व माहिती समजेल। त्यामुळे तुम्ही मदत करा, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये भरभरून लिहा, पैसे आले असतील तर हो म्हणा, नाही आले असतील तर नाही म्हणा, आणि कोणत्या जिल्ह्यात नाही आले आणि कोणत्या जिल्ह्यात आले या संदर्भात पण माहिती द्या। ओके बहिणींनो, चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली। त्यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुढे एक आपण बातमी बघणार आहोत, व्हिडिओ पूर्ण बघा आणि महत्त्वाच्या आजच्या ताज्या बातम्या आपण बघूया। पहिले बघा, सर्वात मोठ्या बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत, सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही इथून शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण ही माहिती आता तुमच्यासाठी आहे। आजच्या सर्वात मोठ्या ताज्या बातम्या बघा आता। तर बघा, पहिली जी बातमी आपण बघणार आहोत, सर्वात मोठी बातमी आहे, सर्वसामान्य जनतेसाठी सर्वात मोठी बातमी आहे। बघा, खुशखबर आहे, खाद्यतेल होणार स्वस्त, खाद्यतेल होणार स्वस्त, केंद्राकडून तेलावरील कस्टम ड्युटी निम्म्याने कमी। बघा, सर्वात मोठी खुशखबर, तेलावरील जी कस्टम ड्युटी आहे ती निम्म्याने कमी, त्यामुळे खाद्यतेल जे आहे, खाद्यतेल ते स्वस्त होणार आहे। त्या संदर्भात जी महत्त्वाची खुशखबर आहे, मोठी बातमी आहे, ती बातमी समजून घ्या। बघा, मागच्या काही महिन्यापासून खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्याचे किचन बजेट कोलमडले आहे। अशातच खाद्यतेलाच्या महागाईतून होरपडणाऱ्या जनतेला केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। बघा, आता सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे, त्या संदर्भात जी माहिती आहे ती माहिती बघा। तो निर्णय म्हणजे केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी कस्टम ड्युटी कमी केली आहे। बघा, खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी आता कस्टम ड्युटी कमी केली आहे, सर्वात मोठी खुशखबर। पुढे बघा, महत्त्वाची माहिती, तर केंद्र सरकारने कच्चे पाम तेल, हे बघा, कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील मूळ कस्टम ड्युटी निम्म्याने कमी केले आहे। पूर्वी या तेलावर 20% शुल्क आकारले जात होते, जे आता 10% करण्यात आले आहे। यामुळे खाद्यतेलाचे भाव कमी होणार आहेत। बघा, जे काही पहिले शुल्क होते तेलावरती 20% शुल्क आकारले जात होते, ते आता 10% करण्यात आले, म्हणजे निम्मे करण्यात आले आहेत। त्यामुळे भरपूर तेलाचे जे भाव आहेत ते कमी होणार आहे। या संदर्भात सर्वात मोठी आनंदाची अपडेट होती। तर बघा, तुमच्यासाठी कामाची बातमी ती, दिलासादायक बातमी ती,
खाद्यतेल होणार स्वस्त, त्या संदर्भात केंद्राकडून तेलावरील जे काही कस्टम ड्युटी आहे ती निम्म्याने कमी करण्यात आलं आहे. म्हणजे 20% जे लावलं जात होतं, हे बघा इथे 20% जे शुल्क आकारलं जात होतं, 20% जे शुल्क लावलं गेलेलं होतं ते आता 10% करण्यात आलं आहे. त्यामुळे आता खाद्यतेल आता होणार आहे स्वस्त. चला ही बातमी तुम्हाला समजली. चला यानंतरची पुढील 2 नंबरची बातमी आता बघा. चला त्यानंतर आपण बातमी नंबर 2 बघणार आहोत. तर बघा बातमी नंबर 2 सर्वात मोठी बातमी आहे. पटापट व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. सर्वात मोठी बातमी आताच्या क्षणाची बघा. हवेचा दाब वाढल्याने मान्सून महाराष्ट्रात अडखडला. बघा हवेचे दाब वाढताच वेगाने घोडदौड करणारा मान्सून गेल्या 3 दिवसांपासून महाराष्ट्राच्या मध्य भागावरच अडखडला आहे. राज्यासह देशातील पाऊस कमी होत असून 6 जूनपर्यंत कुठेही मोठ्या पावसाचा अंदाज नाही. बघा 6 जूनपर्यंत कुठेही मोठ्या पावसाचा अंदाज नाही. मान्सून गेल्या 3 दिवसांपासून मुंबई, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर भागातच थांबला आहे. कडक उन्हामुळे अवकाळीने भिजलेली जमीन कोरडी होत असून वापसा येण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. तर बघा शुक्रवारी बांगलादेश किनारपट्टीवर, हे बघा शुक्रवारी बांगलादेश किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पूर्वोत्तर भारतात पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र त्याचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही असे चित्र आहे. सध्या कोकण वगळता राज्यातील सर्वच भागातून पाऊस पूर्ण कमी झाला आहे. बघा पाऊस पूर्ण कमी झाला आहे त्या संदर्भात जी बातमी ही बातमी आपण बघितली. तर बघा 6 जूनपर्यंत कुठेही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. बघा 6 जूनपर्यंत कुठेही मोठ्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला नाही. हलका हुलका पाऊस कुठे होतच चालूच राहतं हलका हुलका, परंतु मोठ्या पावसाचा अंदाज 6 जूनपर्यंत कुठेही मोठ्या पावसाचा त्या संदर्भात अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला नाही. तर पावसासंदर्भात ही सर्वात मोठी बातमी ती. आणि बघा हवेचा दाब वाढल्याने मान्सून जो आहे तो महाराष्ट्रातच, हे बघा महाराष्ट्रातच अडखडला आहे. तर त्या संदर्भात ही माहिती बघितली आपण. 7 जूनपर्यंत कुठेही मोठ्या पावसाचा अंदाज नाही त्या संदर्भात बघा ही माहिती आपण समजून घेतली. चला ही बातमी पण तुम्हाला समजली. आता पुढील बातमी आपण समजून घेऊया. ज्या पण मोठ्या बातम्या आहेत त्या सर्व मोठ्या बातम्या, कामाच्या बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. सर्वात मोठी बातमी आपण बघितली. चला आता यानंतरची बातमी आता बघूया आपण. चला बातमी नंबर 3 बघा आता. चला बातमी नंबर 3 बघा आता. तर बातमी नंबर 3 आहे शेतकरी बंधूंसाठी सर्वात मोठी बातमी आहे. बघा शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर दुकान होईल कायमचे बंद. तर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर दुकान होईल कायमचे बंद. तर ही बातमी काय आहे ही बातमी आपण इथे आता समजून घेणार आहोत. बघा काही दुकानदार शेतकरी बंधूंची फसवणूक करतात. तर आता फसवणूक केली तर बघा दुकान डायरेक्ट बंद होणार आहे, ते पण कायमचे. काय निर्णय घेण्यात आलेला आहे शासनाकडून बघा त्या संदर्भात माहिती. हे बघा खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने भरारी पथके तयार केली आहेत. या हंगामात पथकाची करडी नजर आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. बघा तर काही म्हणत आहे बरं का, मी लक्षपूर्वक आहे का मी काय माहिती देत आहे. काही कृषी केंद्र चालक जे असतात ते शेतकऱ्यांची फसवणूक ते करत असतात. त्यामुळे आता एक भरारी पथक तयार करण्यात आलेलं आहे. हे बघा भरारी पथक. आता हे भरारी पथकचं काय काम असणार आहे आणि कशा पद्धतीने हे संपूर्ण बघितलं जाणार आहे, फसवणूक थांबवली जाणार आहे त्या संदर्भात जी माहिती आहे ती माहिती बघा. आता ती माहिती समोर आलेली आहे. बघा इथे काय माहिती आहे. तर बियाणे, खते व कीटनाशके
या निविष्ठा दर्जेदार नसल्यास व भेसळ असल्यास बियाणे उगवणीबाबत तक्रारीकरिता उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती शासनाने स्थापन केलेली आहे. बियाणे खतांबाबत तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी तक्रार नोंदवावी असे कृषी विभागाने कळवले आहे. संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तर बघा, शेतकऱ्यांची फसवणूक केली तर कडक कारवाई होईल, त्या संदर्भात इथे डायरेक्टली आदेश देण्यात आले आहेत. पुढे बघा, भरारी पथके. आता जे भरारी पथके आहेत त्यांचं काम काय असणार आहे, भरारी पथके जे नेमण्यात आले आहेत त्याबद्दल बघा. आता बियाणे खते खरेदीत शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुका आणि जिल्हा स्तरावर पथक गठीत करण्यात आलेले आहे. या पथकाचे विशेष लक्ष आहे, त्यामुळे कृषी केंद्र चालकांनी नियमाचे उल्लंघन करू नये. पुढे बघा, करण्यात आल्या कारवाया. बघा, भरारी पथकाने यंदाच्या हंगामात कारवाया केलेल्या आहेत. यात कुठेही शेतकऱ्यांची फसवणूक झाली असेल तर गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. तर बघा, डायरेक्टली सर्वात मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. तर आता शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर दुकान तुमचं कायमचं बंद होईल. तर कृषी केंद्र चालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे जरी शेतकऱ्यांची फसवणूक केली तर. तर बघा, इथे स्पष्ट लाईन तुम्हाला दिसत असेल. बघा, इथे काय लाईनमध्ये देण्यात आलेलं आहे बघा, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे जरी फसवणूक केली तर. ठीक आहे, ही बातमी तुम्हाला एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी सांगितली. ही बातमी तुम्हाला समजलं असेल. चला, यानंतरची जी पुढील बातमी आहे, शेवटची बातमी. आता शेवटची बातमी बघून जा, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. चला, आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत. ही बातमी बघा, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. हे बघा, सर्वात मोठी बातमी आहे आणि ही शेवटची बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आहे. बघा तुम्ही, माझी लाडकी बहीण योजनेतून 2 लाख महिला वगळल्या, आदिती तटकरे यांची माहिती. बघा, राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात अपात्र अर्जदार समोर आल्याचे उघड झाले. तर बघा, जे काही अपात्र बहिणी आहेत अशा अपात्र बहिणी अर्जदार समोर आल्याचं उघड झालं. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत आकडेवारी जाहीर करत सांगितले की सुमारे 2 लाख अर्जदार महिलांना योजनेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. यामध्ये अनेक महिला सरकारी कर्मचारी असल्याचं आढळलं आहे. बघा, ज्या काही सरकारी कर्मचारी बहिणी होत्या, ज्या काही महिला सरकारी कर्मचारी होत्या, ते देखील लाडकी बहीण योजनेचे लाभ घेत होते 1500 रुपयेचे. आणि बघा, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली तेव्हा निकष बनवण्यात आलेले आहेत की सरकारी नोकरीमध्ये तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. तरी पण काही बहिणींनी फॉर्म भरले होते, ज्या काही सरकारी कर्मचारी बहिणी आहेत, तर त्यांना लाभ मिळत होता. परंतु ते आता समोर आलं आणि अशा बहिणींना आता 2 लाख बहिणींचे फॉर्म जे आहेत ते अपात्र करण्यात आले. तर कारवाई झालेली आहे, अपात्र करण्यात आलं आहे 2 लाख बहिणींचे अर्ज. ओके, पुढे बघा, अपात्र महिलांची मोठी संख्या. बघा, अपात्र महिलांची संख्या मोठी. शासनाकडून माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांची सखोल छाननी करण्यात आली. यामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या किंवा स्वतःच्या नावावर 4 चाकी असलेल्या महिलांना अपात्र ठरवण्यात आला आहे. शासनाने स्पष्ट केले की या योजनेचा लाभ केवळ खरोखर गरजूंनाच मिळावा म्हणून काटेकोर पडताळणी केली जात आहे. बघा, सर्वात मोठी बातमी. तर आता या योजनेचा जो काही खरा लाभ आहे, ज्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत त्याच बहिणींना या लाभ मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा, आणि बाकीच्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे असा ठाम निर्णय ते शासनाने दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील, अन्यथा तुम्हाला मिळणार नाही. ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, अपात्र बहिणींना तर 1 रुपया पण मिळणार नाही. आता यापुढे आलं तुमच्या लक्षात, जी अपडेट होती ती अपडेट मी तुम्हाला सांगितली. आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या आपण बघितल्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात तुम्हाला सर्व माहिती
मी सिंपल आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं पहिलेच. ओके, तर बघा व्हिडिओ जास्त आता लांब मी काही ओढत नाही. जी माहिती तुम्हाला द्यायची होती ती माहिती तुम्हाला मी देऊन टाकली, सर्व माहिती समजून सांगितली. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण आता इथे थांबणार आहोत. तर पुढील जी माहिती आहे ती पुढील माहिती समजून घ्या पहिले. तर आज आपण सर्व माहिती बघितली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात असो किंवा महत्त्वाच्या ताज्या बातम्या असो, आजच्या ताज्या बातम्या पण आपण जाणून घेतल्या. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. माझी एकच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. पटापट व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. जरी तुम्ही ते ऑल नॉर्थ सिलेक्ट केलं तर तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. ओके बहिणींनो, चला मग आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. आणि रेग्युलर आपले चॅनलचे व्हिडिओ बघत राहा. सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असते. एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती देऊन टाकतो, मग तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजच्या सर्व बातम्या मी सांगितल्या, ज्या टॉप बातम्या होत्या. ठीक आहे, लाईक करा या व्हिडिओला आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.